बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे शहरातील घोडबंदर भागात विकासाच्या नावाखाली टॉवर मोठे गृहसंकुल निर्माण होत असताना घोडबंदर परिसरातील काही गृहसंकुलांना मागील काही दिवसापासून भीषण अशा पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. दररोज येथे काही इमारतीतील रहिवाशांना 5 ते 10 पाण्याचे टँकर मागवावे लागत असून इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसाठी महिन्याकाठी लागणाऱ्या खर्चाची बहुतांश रक्कम देखील पाण्यावर खर्च करण्याची वेळ आली. त्यामुळे अनेक गृहसंकुलातील व्यवस्थापकांना मुदत ठेव मोडावी लागते. असे असतानाही घोडबंदर भागात इमारती आणि टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पाणी नसताना बांधकाम परवानगी कशी मिळते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ठाणे शहरातील सर्वाधिक नागरिकीकरण होत असलेला भाग घोडबंदर परिसर आहे. मागील 15 ते 20 वर्षात या भागातील गावाचे रूपांतर नगरामध्ये झाले. मुंबईपासून ठाणे शहर जवळ असल्याने तसेच घोडबंदर मार्गावर लोकवस्ती वाढत असल्याने अनेक नागरिकांनी लाखो रुपयांची गृहकर्ज काढून सदनिका खरेदी केल्या. मेट्रो, ठाणे बोरिवली प्रकल्पासह अनेक प्रकल्पाची स्वप्न दाखवून आजही येथील सदनिकांची विक्री केली जाते. परंतु घोडबंदरच्या जुन्या रहिवाशांनाच आता पाणी टंचाईची भीषण समस्या भेडसावू लागली. घोडबंदर येथील कासारवडोली भागात हावरे गृहसंकुल आहे. यामध्ये एकूण 28 इमारती असून 5 ते 6 हजार रहिवासी राहतात. ठाणे महापालिकेकडून होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे येथील रहिवासी हैराण झालेत. गृहसंकुल मोठे असल्याने अवघ्या 10 ते 15 मिनिट देखील येथील रहिवाशांना पाणी मिळत नाही. त्यामुळे दररोज सर्व इमारतीसाठी किमान 15 ते 20 टँकर मागवण्याची वेळ येथील रहिवाशांवर येते. टँकरच्या पाण्याची गुणवत्ता देखील वाईट असल्याने त्वचा विकार, केस गळती अशा अनेक समस्यांना रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. दर महिन्याला प्रत्येक 2 इमारतींच्या गृहसंकुलांसाठी किमान 1 ते 1.5 लाख रुपये टँकरवर खर्च करावे लागत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. अशीच परिस्थिती 3 वर्षापूर्वी तयार झालेल्या KIPL मोरिया गृहसंकुलाची स्थिती आहे. येथे 800 ते 1000 रहिवासी राहतात. दिवसाला 80,000 लिटर पाण्याची आवश्यकता असताना केवळ 20,000 लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे दररोज 3 ते 4 पाण्याचे टँकर मागवावे लागत असल्याने येथील रहिवासी मेटाकुटीला आलेले आहेत. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमातील बसगाड्यांमध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच अपंग व्यक्तींकरिता लागू करण्यात आलेल्या सवलतींमुळे उत्पन्नावर परिणाम झाला होता. दिवसाला जेमतेम 23 लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून उत्पन्न वाढीसाठी TMT प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना आता यश मिळू लागले असून TMTचे उत्पन्न थेट 30 लाखांवर पोहोचले. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून शहर तसेच शहराबाहेरील मार्गावर बसगाड्या चालवण्यात येतात. महापालिका ना नफा ना तोटा या तत्त्वावर हा उपक्रम राबवित असली तरी गेल्या काही वर्षापासून जमा खर्चाचे गणित जुळत नसल्याने हा उपक्रम आर्थिक संकटाचा सामना करते. दरवर्षी पालिकेच्या अनुदानावर या उपक्रमाची भिस्त असते. TMTच्या ताफ्यात एकूण 407 बसगाड्या आहेत. त्यापैकी 380 बसगाड्या दररोज शहरातील विविध मार्गावर चालवण्यात येतात. बसगाड्यांच्या दररोज 5,960 फेऱ्या होत असून दररोज 2,45,000 इतके प्रवासी बसमधून प्रवास करतात. TMTला यापूर्वी दररोज 26 ते 28 लाखांच्या आसपास उत्पन्न मिळत होते. मात्र विविध सवलतींच्या योजनांमुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. ठाणे परिवहन उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना 50% सवलत देण्यात येत होती. अपंग व्यक्तींनाही सवलत देण्यात येत होती. 15 मार्च 2024 पासून महिलांना 50% तर ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत योजना लागू करण्यात आली. या योजनेनंतर TMTच्या उत्पन्नावर परिणाम झाला. TMTचे दररोजचे उत्पन्न 22 ते 23 लाखांवर आले. दरम्यान TMT प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले. TMTचे उत्पन्न थेट 30 लाखांवर पोहोचले आहे. मालेगाव येथील उपमहापौर शाने हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावण्यावरून वाद झाला होता आणि यानंतर टिपू सुलतान हा विषय पुन्हा एकदा राज्यात गाजत आहे. असे असतानाच आता मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मीरा भाईंदरसह अन्य शहरातील टिपू सुलतान नावाने ओळखले जाणारे चौकांबाबत भूमिका मांडत ते उखडून टाकण्याबाबत विधान केले.
कोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीने आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकाराने स्वर्गवासी अजित पवार महोत्सव नगरीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा महोत्सवाचे 27वे वर्ष असून कोकणातील पारंपरिक मालवणी खाद्य संस्कृती, शेती उत्पादने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रसिकांची विशेष दाद मिळवली. या महोत्सवाला मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मीरा भाईंदरसह अन्य शहरात टिपू सुलतान नावाने ओळखल्या जाणाऱ्या चौकांबाबत मंत्री नितेश राणे यांनी भूमिका स्पष्ट केली. टिपू सुलतान अशा नावाचे कुठे चौक असतील तर त्याला उखडून बाजूला टाकू, उखडायला किती वेळ लागतो. बिपू नावाचे जे काही चौक आहेत ते त्यांनी पाकिस्तान आणि इस्लामाबादमध्ये बांधावे असे ते म्हणाले. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये कुठले असे चौक आणि असले काही लाड आम्ही सहन करणार नाही आणि गप्प देखील बसणार नाही. कोणाला बिप्याच्या नावावर चौक बनवायचे असतील त्याने पाकिस्तानमध्ये जावे, आमच्या इथे जागा नाही असे ते म्हणाले. कोकणातील माणूस रोजगारासाठी शहरात आला असला तरी त्याची नाळ गावाशी जोडलेली आहे. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांना मुंबईत कोकण भवन उभारण्याबाबत पत्र दिले. त्या धर्तीवर ठाण्यातही कोकण भवन व्हावे. आमदार केळकर यांनी उपायुक्तांची भेट घ्यावी. सीताराम राणे यांनी पाठपुरावा करावा. मी स्वतःही मुख्यमंत्र्यांशी तसेच ठाणे महानगरपालिका आयुक्तांशी बोलेन. ही केवळ मागणी नाही तर हक्क आहे असेही मंत्री राणे म्हणाले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. वडाळा ते कासारवडवली या मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड येथे शनिवारी दुपारी मेट्रोच्या खांबाचा कॉन्क्रीट स्लॅब खाली कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाले होते. गेल्या वर्षभरापासून असे अपघात सातत्याने घडत असल्याने मेट्रोच्या कामावर टीका होत असतानाच आता मुलुंड अपघाताच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील नितीन चौकात एक बॅनर लावून सरकारचा निषेध नोंदवला असून त्यावर बॅनरला मुंबई मेट्रोची पडगती असे शीर्षक देऊन सरकारवर टीका केली. मुंबई आणि ठाणे परिसरात मेट्रोच्या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे आणि सातत्याने घडणाऱ्या अपघातामुळे नागरिक हैराण झालेत. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील महेंद्रकर यांनी ठाण्यातील गजबजलेल्या नितीन चौकात मनसेच्या वतीने एक उपरोधिक व्यंग्यचित्र असलेला मोठा बॅनर लावला आहे. या बॅनरमध्ये मेट्रोच्या कामातील त्रुटी आणि प्रशासकीय ढिसाळपणावर बोचरी टीका केली. मुंबईची मेट्रो पडगती असे शीर्षक देऊन मनसेने सरकारवर निशाणा साधलाय. पोस्टरमध्ये मेट्रोच्या बांधकामातून खाली पडलेला ढिगारा, त्यामुळे झालेले अपघात आणि सर्वसामान्य नागरिकांचा जाणारा बळी दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचा उल्लेख करून जीव गेला त्याचं काय असा प्रश्न विचारत मनसेने संवेदनशीलतेवर बोट ठेवले आहे. मेट्रोच्या कामामुळे झालेल्या अपघातात बळी गेल्यास सरकारकडून जाहीर होणाऱ्या आर्थिक मदतीची मनसेने खिल्ली उडवली. 5 लाख घ्या आणि मेट्रोचा आनंद घ्या असे उपरोधिक विधान फलकामध्ये वापरण्यात आले असून लोकांच्या जीवापेक्षा सरकारला प्रकल्पाचा इव्हेंट महत्त्वाचा वाटतो का असा संतप्त प्रश्न
मनसे कार्यकर्त्यांनी या बॅनरच्या द्वारे उपस्थित केला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सव 2026 अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरी करण्यात आली. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारो या उक्तीप्रमाणे महाराजांच्या आदर्श प्रशासकीय आणि शौर्यशाली वारशाचे स्मरण या निमित्ताने करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि शिवगर्जना देऊन महोत्सवाचा प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेली भव्य पदयात्रा सकाळी 8:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून निघाली. केंद्र सरकारच्या माय भारत मेरा युवा भारत या उपक्रमाअंतर्गत आयोजित या पदयात्रेतून शिवरायांनी दाखवून दिलेल्या सुशासन आणि राष्ट्रनिर्माणाच्या आदर्शाचा जागर करण्यात आला. ढोल ताशाच्या गजरात आणि भगव्या ध्वजांच्या उपस्थितीत ही रथयात्रा ठाणे शहरातून मार्गक्रमण करीत पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. या पदयात्रेमध्ये शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.